मंडळी, नव्यानं हास्याची बाराखडी गिरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत कोण म्हणतं टक्का दिला या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्रातील डॅशिंग स्टार अनिकेत विश्वासराव. हिंदी मराठीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे. या नाटकाचे दिग्दर्शक सुबोध पंडे. अभिनेत्री संयोगिता भावे. अभिनेत्री पल्लवी वाघ. या नाटकाचे सहनिर्माते राहुल कर्णिक आणि या नाटकाचे लेखक संजय पवार. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, हनीमूनच्या रात्री रंगला आहे जनरल नॉलेजचा तास. त्यामुळे आपलं मनोरंजन मात्र होणार आहे एकदम खास. आणि त्यासाठी मंचावर बोलावूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांना. प्रसाद सर. हाँ. हम एक बार जीते हैं, बर. एक बार मरते हैं और शादी भी एक ही बार करते हैं. गेस करा मी कुठे आहे. गेस करा. हंसांवरती बॉडी स्प्रे मारलास म्हणजे हनीमून. ओंकार राऊत, याला म्हणतात अनुभव. याला म्हणतात अनुभव. सर, करेक्ट ओळखलेलं आहे तुम्ही. लग्न झालेलं आहे, हनीमूनला आलेलो आहे. येस येस, करेक्ट. माझ्यासाठी अचीवमेंटच आहे. 30 वर्षांनंतर माझं लग्न झालेलं आहे आणि मी खूप खुश झालेलो आहे. अरेंज मॅरेज केलेलं आहे सर, अरेंज मॅरेज. कारण तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त सुख अरेंज मॅरेजमध्ये असतं. सरप्राईज असतं अरेंज मॅरेज म्हणजे. आपण नाही का फिरायला जाताना अनोळखी ठिकाणी फिरायला जातो का? कारण अनोळखी जागा आपल्याला जास्त सरप्राईज करतात, नाही का? एक्झॅक्टली. लव्ह मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेज तसंच असतं, ते जास्त सरप्राईज करतं. लव्ह मॅरेज नाही करत सरप्राईज. बंदी आणली पाहिजे सरकारने लव्ह मॅरेजवर. काय झालंय? 4 जणी सोडून गेल्या. 4 जणी सोडून गेल्या. एकीने हो म्हटलं नाही मला. प्रत्येकीला सरप्राईज हवं होतं अरेंज मॅरेज मधलं. मला सोडून गेल्या. पण आता आपण त्या विषयावर बोलायचं नाही, कारण आज माझं हनीमून आहे आणि मी फक्त आणि फक्त छान चांगल्या आल्हाददायक गोष्टींबद्दल बोलणार आहे. हे यासाठी सांगतोय की तुम्ही बघू नका आता माझ्याकडे. निर्लज्जासारखे बघू नका. हा, मला महत्वाचं काम आहे. मी आता बिझी होणार आहे. खिडक्या बंद असल्या म्हणून काय झालं, पडदे पण बंद करायला हवेत. एकाने तरी नजर हलवा रे. एकाने तरी नजर हलवा. एकाने तरी नजर हलवा. आहो, येऊ का? येऊ का काय विचारतेस? माझ्या हृदयाचा मार्ग तुझ्यासाठी टोल फ्री आहे. तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां ना भूलूंगा मैं जब तक है जान, जब तक है जान, जब 13 नोव्हेंबर 2012. काय? जब तक है जान रिलीज झाला होता ना, त्या दिवशी 13 नोव्हेंबर. तुला रिलीज डेट माहितीये जब तक है जानची? शाहरुख फॅन हा? ओ पोची, ओ कोकी, ओ पोपी, ओ लोला. मजा येणार आहे. मजा येणार आहे.
मज्जा येणार आहे. आवडी निवडी जुळलेल्या आहेत. आता धमाल येणार आहे. प्रिया, डोळे बंद कर ना. आता उघड. गुलाब आवडतं ना तुला? तुझ्यासाठी आणलंय. आणि एवढंच नाही, हे बघ पाकळ्या पण आणलेल्या आहेत. या पाकळ्या घ्यायच्या, याच्या बेडवर असतात. नाही 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 नको 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 का? त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे असतात, नको. किडे तर माझ्यात पण आहेत आज. नाही आहेत. हे बघ, हे बघ, बघितलेत मी. नाही आहेत किडे. हे बघ. अहो तसं नाही, सूक्ष्म जीव असतात ते, डोळ्यांना दिसत नाहीत ना ते. तुम्ही चाफा का नाही आणलात? कारण चाफा बोले ना, चाफा चाले ना. बी नाही, रोप, चाफ्याचं रोप ते लावायचं. नाही नाही, कवी बींची कविता आहे ना, नारायण मुरलीधर गुप्ते त्यांची कविता आहे, म्हणून कवी बी. अच्छा, ही त्यांची कविता आहे का? मला माहित नाही, मी फक्त ऐकली होती. म्हटलं शायनिंग मारायला तुझ्यासमोर म्हणावी म्हणून म्हटलं. अहो काय होतं ना, म्हणजे गुलाब छानच आहे, पण चाफ्यामध्ये परागकण नसतात ना, तर मग किडे येत नाहीत, काही कीटक नाहीत, मधमाशा नाहीत, सगळे फिरकतही नाही कोणी. त्याच्यामुळे चाफा मी म्हणत होते. हो का? अवधीमध्ये म्हण सुद्धा आहे, माहितीये तुम्हाला, मी सांगते. चंपा तेरे गुण है तीन, रंग रूप और वास, अवगुण तुझमें एक ही, भंवर नाय पास. किती माहितीये तुला. तुम्ही चाफा आणायला हवा होतात. पण मग आता या गुलाबाचं काय करू? काय माहिती, गुलाब राहू देत, पण चाफ्याचं काय माहिती का, कामदेवाची जी आवडती फुलं आहेत ना, त्याच्यामध्ये पण चाफा एक आहे. आणि आज तर आपल्याला कामदेवाची आराधना करायची, तर तुम्ही चाफा आणायला हवा. अगं बाई, अहो संपला बेड. कामदेवाची आराधना काय? बरीच माहिती आहे तुला. ते आपलं असं ज्ञानसागरातले 4 थेंब येते, म्हणजे मला खूप काही माहित नाहीये. म्हणजे ज्ञानसागरामध्ये अजून मला डुंबायचं आहे. मी आतापर्यंत वाळूपर्यंतच पोहोचले असं मला वाटतं. असं जस्ट आठवलं म्हणून सांगितलं. पण आता चाफा आणखीन एक गंमत सांगू तुम्हाला, सांगते. हे गुलाब, हा, हे गुलाब, हे गुलाब तुम्हाला कसं दिसतंय? तुझ्यासारखं. फालतू शिशी, हे गुलाब कसं दिसतंय सांगा ना. हे तुम्हाला हे कसं दिसतंय? गुलाबासारखं, गुलाबी पाकळ्या असलेलं. हा, आता हे गुलाब झुरळाला कसं दिसत असेल सांगा सांगा. मिशांमधनं नाही, त्याला मोझॅक विजन असतं. मोजॅक. त्याला आपल्यासारखं नाही नाही. दिसत. म्हणजे अशा जाळ्या असतात ना, जाळ्यांमधनं आपण बघितल्यावर आपल्याला कसं दिसेल तसं झुरळाला दिसतं. तसं झुरळाला हा, त्याला रंग नाही दिसत, त्याला प्रतिमांचे आकार दिसतात. बर. प्रतिमा प्रत्यक्ष दिसतच नाहीत. हो, अच्छा, वा वा, छान. झुरळाचं मस्त आहे बाबा. हा. पण मग गुलाबाचं काय करू? गुलाब असू देत ना. आता हे गुलाब कुत्र्याला कसं दिसत असेल सांगा. खड्ड्यात गेला कुत्रा, कुत्रा कुत्रीला गुलाब देतो का हनीमूनच्या दिवशी? नाही, देतो का? असे चाळे तर आपण माणसंच करतो फक्त. माणसंच करतो की नाही? कुत्री कुठे काही मागतात कुत्र्याकडे? कुत्री नाहीच, माणसंच मागतात ना. त्यात फेकलं, गुलाब फेकला. चल, गुलाबावर आपण थांबूयाच नको. माझ्याकडे आणखीन एक गंमत आहे. अगं बाई, काय? लाजली. ताकद थांबा. प्रिया, हा, दूध गाईचं आहे की म्हशीचं आहे? हॉटेलचं आहे. हा, मी त्यांना सांगितलं 1 ग्लास दूध पाठवा, त्यांनी पाठवलं. हॉटेलचं दूध आहे. पण गाईचं आहे की म्हशीचं आहे? ते मला माहित नाही. काय प्रॉब्लेम आहे का? ॲलर्जी आहे का तुला दुधाची? नाही, मला एक गंमत आठवत होती, सांगू का? सांगते. गाईचं दूध पिण्याची सुरुवात किती वर्षांपूर्वी झाली सांगा सांगा? 7-8 हजार. नाही काय, हो, 7-8 हजार वर्षांपूर्वी झाली. निओलिथिक कालखंडामध्ये ना, उत्तर युरोप आणि ब्रिटन मधल्या लोकांनी याचा शोध लावला. म्हणजे लोक कसली शेतकरीच होते, काम करता करता असा शोध लागला. त्याच्या पुराव्यांचं ना एक आर्टिकल आहे माझ्याकडे 5 पानांचं, तुम्हाला मी पाठवते. तुम्ही आता वाचता का? ए, नाही. 5 मिनिटं लागतील फक्त. अहो, ते पुरावे बघून तुम्ही वेडे व्हाल. मला पुरावे बघून नाही वेडं व्हायचंय. मला वेडं व्हायचंय, पण नाही. तुम्ही त्याच्यामध्ये ना चित्र पण दिली आहेत, त्या सगळ्या पुराव्यांची. ती चित्र तुम्ही बघा प्रिया, ना. अहो, ही वेळ ती चित्र पाहण्याची नाहीये. ही वेळ काहीतरी विचित्र करण्याची आहे. तू समज ना प्रिया. पण तुम्हाला कळलं
विचारलं असतं आपण कधीपासून दूध प्यायला लागलो. हा पण आपण आत्ता हे दूध आपण आत्ता प्यायचं की नंतर प्यायचं ते तरी सांग ना मला. त्याचं काय सांगायचंय, आपण पिऊया, दूध प्यायचं. दुधात साखर आहे? माहित नाही साखर आहे की नाही, पण एक घोट तू पी, आपोआप गोडवा येईल दुधाला. फालतूशी नाही नाही. दुधामध्ये ना लॅक्टोज असतं. एक गंमत सांगू, सांगतेच. त्या लॅक्टोजमुळे ना दूध खूप गोड होतं, म्हणजे नैसर्गिकरित्याच दूध गोड असतं. गाई म्हशीचं तर सोडा, गाढविणीचं दूध जास्त सात्विक असतं. पण ना ते असं असं मिळत नाही कुठे, कारण ते ताजं ताजंच प्यावं लागतं. त्याचा हवेशी संपर्क आला ना की मग त्याच्यामध्ये जंतू होतात आणि मग ते नाही पितायत. तुम्ही गाढविणीचं दूध प्यायलंय? नाही नाही प्यायलो मी गाढविणीचं दूध. चुकलं माझं. लहानपणापासून मी 6व्या माळ्यावर राहिलो, त्यामुळे कुठलाच गाढव आपली गाढवीण घेऊन 6व्या माळ्यात चढून नाही आला. प्यायला चुकलं माझं, चुकलं. अगं बाई, आपण हिमाचल प्रदेशात आहोत ना, आपण उद्या याकचं दूध पिऊया का? याक वाजलाय रात्रीचा. आता वेगळी गोष्ट करायचीय मला. नको नको. तुम्हाला आवडलं असतं याकचं दूध तुम्हाला. अहो हळू. दूध संपलं, विषय संपला. आता आपण दुधावर बोलायचं नाही. आता काही हे झालं. कशावर बोलायचं मग आता? आपण हनीमून वर बोललं पाहिजे ना प्रिया. अरे आपला हनीमून आहे प्रिया. ही जी एक्साइटमेंट मला आहे ती तुला पण येऊ दे ना प्रिया. नाही, मला आहे की हो एक्साइटमेंट. मला तुम्हीच टाइमपास करताय, मी तर रेडीच आहे कधीपासून. मी टाइमपास करतो. होय, हनीमून वर बोलायचं. हनीमून वर बोलूया. हनीमून हनीमून या शब्दाची सुरुवात खूप खूप वर्षांपूर्वी झाली. हनीमून वर बोलूया म्हणजे व्याख्यान नाही. हनीमून वर हनीमून मुळात हनीमून रे बोलायचा नसतो, करायचा असतो. हनीमून करायचा असतो. फरक आहे. अहो. कोणती परीक्षा? लेखी परीक्षा. फरक आहे, फरक आहे प्रिया. मला माहितीये फरक आहे. मग मला माहितीये हनीमून करतात. हा. नर मादी एकत्र आले की हनीमून करतात. Yes, yes. पण काही सगळे हनीमून करत नाही. टुक 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 टुक. मग एक इकडे म्हणजे म्हणजे एकपेशीय प्राणी असतात ना, त्यांच्यात नरमादी नसते, ते कुठे हनीमून करतात? एक गंमत सांगू, सांगते. अमिबा असतो ना, अमिबाला प्रजननासाठी अमिबाची गरजच पडत नाही, म्हणजे दुसऱ्या अमिबाची गरजच पडत नाही. तो सगळं काही एकटाच करत असतो. गेली 30 वर्ष मी अमिबा सारखाच जगतोय. माझ्यात पण एक पेशी आहे, पण तिला आता सगळं बास झालेलं आहे. शांत व्हा तुम्ही. तुम्ही खूप चिडताय. माझ्यातला अमिबा बाहेर काढ, त्याच्यात एक माणूस टाक. अहो शांत व्हा. प्रिया, आपण हनीमून केलं पाहिजे. तू ते का नाही करत आहे, प्रिया? तुम्ही किती चिडताय. प्रिया, खूप वेळ झाला मी नुसतं बोलतोच तुझ्याशी. प्रिया, अहो अहो बंद कर ना तुझा हिस्ट्री चॅनल. काय होतं? सुरू कर ना आपला गुल्लू ऍप. तुम्ही शांत होता का? काय होतं ना, आपण गुल्लू गुल्लू बोललो ना प्रिया. हो काय? अहो ऐका, मला तुमचं सगळं कळतंय, पण ना मी इतकं ज्ञान ग्रहण करत असते ना, सतत मला सवय होते बडबड बडबड नको करायची. करू प्रिया. तुझं ज्ञान ग्रहण करण्याच्या नादात माझ्या हनीमूनला ग्रहण लागलेलं आहे. नको करूस, बरं, नको करूस. मेंदूला एवढे कप्पे असतात ना, त्यामुळे कुठला सॉरी प्रिया, मला नव्हतं ओरडायचं, पण प्लीज हनीमून सोडून बाकी सगळं होतं. आपण हनीमून या विषयावर बोलूया ना प्रिया. प्लीज प्लीज हनीमून, माझ्यासोबत तुझा हनीमून. घरचे पण सतत बोलत असतात त्याच्यावर. मग बोलणारच ना. तू काय एन्सायक्लोपीडिया आहेस का? सतत कशाची तरी माहिती देतेस. म्हणून ते मला पिडिया पिडिया म्हणतात का? मला वाटलं पिरियाचं पिडिया म्हणत असतील. चिडवतात ते तुला. ए पिडिया असं चिडवतात ते तुला. बरं, मी तोंडाला कुलूप लावणार. मी आता काहीच नाही बोलत. अरे असं नसतं हनीमूनला तोंडाला कुलूप लावत. पद्धती वेगळ्या आहेत. ये तिथपर्यंत. मी तुमच्याबद्दल बोलू का फक्त? मी बाकीचं काहीच बोलणार नाही. मला प्लीज तुमच्याबद्दल तरी बोलू द्या ना प्लीज. तीच अपेक्षित आहे ना कधीपासून. बोल. तुम्ही हे थोडं ऑकवर्ड नाही होते का? चल बोल माझ्याविषयी बोल. तुम्ही मला विचारलंच नाही की मी तुम्हाला का पसंत केलं.
का पसंत केलंस प्रिया? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुमचं नाक खूप युनिक आहे. आय नो. बरेच लोक मला म्हणालेत तुझं नाक खूप सुंदर आहे. निअँडरथल जमात जेव्हा प्रगत होत होती त्याच्या आधी एक जमात नष्ट झाली होती. तुमचं नाक सेम त्यांच्यासारखं आहे हो. बुकडी बक्कल. बुकडी बक्कल जमातीसारखं नाक आहे माझं. अहो मला आवडते ती जमात, खूप आवडते. अरे पण बुकडी काय पाषाण युगात होता. पण तुझ्या आई वडिलांनी आपल्याला इथे काय दगडावर दगड घासून ठिणगी पाडायला पाठवलाय? बुकडी बघ काय आहे ही जमात? ही काय जमात आहे ज्याच्यासारखा दिसायला लागलोय मी आता हळूहळू? अहो पण तुम्ही खूप आवडतं मला तुमचं नाक. बुकडी बक्कल मला खूप आवडतं. अरे पण मी नाही ना बुकडी बक्कल प्रिया. ही काय आहे ही जमात? तुम्ही चिडू नका ना. तुम्ही मी छान वाटण्यासाठी बोलले. छान वाटण्यासाठी बोलीस? सॉरी. ठीक आहे. सॉरी. सॉरी हा शब्द कुठनं आला माहितीये तेच कर. बरं सॉरीचं नाही सांगत. सॉरीचं नाही सांगत. शांत बस. सॉरीचं नाही सांगत. खड्ड्यात गेली. मला नाही करायचं हनीमून. अजिबात नाही करायचं मला हनीमून. एक हनीमून करायची संधी मिळाली होती 30 वर्षानंतर. हनीमून कमी एन्सायक्लोपीडिया जास्त मिळालेला आहे. चल वाचते रे. सांगायला आलं मला तुझ्याबरोबर हनीमून करण्यापेक्षा खाली जाऊन त्या वॉचमन सोबत जागते रहो. हे करीन मी. बस तरुणाचे रोल देताय मला. नाही शिशी फालतू असं मी नाही म्हणणार आहे, कारण भारी झाला परफॉर्मन्स. काढा मजा आ गया. हा सरसी काय म्हणणं या बुकडी बक्कल नाकाविषयी? प्रसादा. अप्रतिम. विनायक पुरुषोत्तमचं कौतुक, त्याची संकल्पना होती. आणि एक सिद्धार्थ पवार नावाचा लेखक इथे हजर असताना दुसऱ्या पवारचं मला कौतुक करता येतंय, हा एक चांगला योगायोग. अभिजित पवार हे आमच्या लेखकाचंही कौतुक. अभिजितचं नुकतंच लग्न झालेलं आहे. यात सगळं आलं. फार अप्रतिम. मस्त सादरीकरण होतं. दोघांनी धमाल आणली. प्रिया फार गोड दिसतेस आणि फार मस्त कॅरेक्टर प्ले केलंस. मजा आली, खूप मजा आली. ट्रिकी होतं ते कॅरेक्टर, कारण त्या इन्फॉर्मेशनचा कंटाळा येऊ न देता ते सादर होणं गरजेचं होतं आणि ते तू 100% निभावलंस. मजा आली. पीपी, मला असं वाटतं तू या मंचावरचा अमिबा आहेस. विनोदाचं प्रजनन होण्याकरता तुला पार्टनरची गरज कधीच लागत नाही. वा 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 दादा. तुझ्या प्रत्येक पेशीत दर्जेदार विनोद दडलेलाच आहे. अप्रतिम. फॅन्टॅस्टिक. खूप क्लीनली सादर केलंस तू हे स्क्रिप्ट. मजा आली. वंडरफुल वंडरफुल. सई. सुपरहिट परफॉर्मन्स होता. पीपी किती नशिबान असतं ना कोणीतरी ज्याला आपल्या आवडत्या हिरोचे डायलॉग्स त्यानिमित्ताने स्किटमध्ये म्हणता येतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आणि एन्जॉयमेंट तू घेत होतास प्रत्येक शब्दाची. याचा खूप आनंद आहे. ते आम्हालाही ते ट्रान्सलेट होत होतं. प्रिया, आज सूरच इतका गोड लागला होता कॅरेक्टर सारखाच आणि ते शिशी फालतू खूप आवडलं. प्रत्येक डायलॉगची डिलिव्हरी फार अमेझिंग होती. तुझी बॉडी लँग्वेज अमेझिंग होती. सगळंच छान होतं. खूप आवडलं. आपल्याकडे हनीमूनच्या प्रहसनांची एक हिस्ट्री आहे. त्याचा आब राखून तुम्ही परफॉर्म केलं. किंबहुना मी असं म्हणेन की ही धुरा आता तुम्हाला सोपवायला हरकत नाही. आय थिंक यू गायज आर रेडी. मस्त झाला परफॉर्मन्स. वी लव्ड इट. वा 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 सई, क्या बात है. मंडळी, आता इथे होणार आहे एका जादूगाराची मुलाखत. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याची जादू अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. नमस्कार, राम राम, आदाब, सलाम, सत श्री अकाल, हॅलो सगळ्या भाषेत हॅलो हॅलो झाल्यानंतर मी तुमचा होस्ट, दोस्त, तुमच्या इंस्टाग्रामची फेवरेट पोस्ट, चहा खारी आणि टोस्ट, राऊत, ओंकार राऊत.
हॅलो हॅलो प्रसाद सर. Hello. लुकिंग हँडसम. हॅलो सई मॅम. you. तुम्हाला लाल घालायची गरज नाही, तुम्हाला तसेही लोक बघून थांबतात. सो घातलंय लाल ते मला कळत नाही, पण इट इज ओके. हॅलो हॅलो, कोण म्हणतो कट्टा दिला या टीमचं स्वागत. टक्का टक्का. ओ आय एम सो सॉरी, ते बसलेत कट्ट्यावर बसल्यासारखे, त्यामुळे मला असं वाटलं या विनोदाला सलाम करून आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. वेलकम टू माय पॉडकास्ट विथ ओंकी. कसं आहे आज, म्हणजे जादू ही आयुष्यात आपल्याला खूप महत्त्वाची असते. मॅजिक इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. काय वर्षांनी एक जादू केली, निसर्गाने जादू केली आणि इंद्रधनुष्य तयार झालं. हां, देवाने कुठेतरी जादू केली म्हणून किशोर कुमार, बाबूजी, मोहम्मद रफी, लता मंगेशकर अशी रत्ने जन्माला आली. परमेश्वरांनी कुठेतरी एक जादूची छडी फिरवली आणि प्रसाद ओकांच्या घरी मंजिरी ओकांनी पार्टी दिली. महत्वाचं काय की म्हणून जादू इज इम्पॉर्टंट, मॅजिक इज नेसेसरी इन आवर लाईफ. म्हणून आजचे आपले गेस्ट जे आहेत ते पण ह्याच्याशीच निगडीत आहेत. तर स्वागत करूया ज्येष्ठ दिग्गज जादूगार के जांभळे. चेहऱ्याने दिसायला तरुण असले तरी प्रत्यक्षात त्यांचं वय 92 वर्षांचं आहे. नाही नाही, मी के जांभळे नाहीये, मी त्यांची नात आत्मस्तुती. हो, मला वाटलं तुम्ही आता जादूनी असं काहीतरी के जांभळे होणार, असे म्हातारे होणार. नाही नाही नाही, अशी कुठलीच जादू नसते. असा पंच असतो, खरं तर तो पण नसतो. आजोबांना बोल. आजोबा 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 या ना. आजोबा जरारा फरारारा. हा, उठा आधी. लुला लुला. हळू हळू हळू. या. काय 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 डायपर सटकला. नाही, जादूनी वर करा ना तो. बऱ्याच वर्षांनी हसलो, छान वाटलं. फार पूर्वी हसलो होतो, हल्ली सोडून दिलं होतं. आता आजोबा इकडे या. अजून सटकले. एक, दोन, तीन. ही कुठली पद्धत आहे डायपर ऍडजस्ट? ते सवयीच आहे आमच्या. नाही पण तुम्ही त्यांनी हे उलट घातलंय. आपण सलून मध्ये आहोत का? सॉरी. ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलं होतं ते उलट घालायला. त्यांना सारखं असं वाटतं मागून कोणीतरी आपल्याला हाक मारताना ते मागे वळून बघतात. माहितीये का, मान लचकते त्यांची. मीच आयडिया दिली, पुढे बांधा, मागून किती हाक आली तरी समोरच बघायचं आपण. हे लॉजिक पटलं त्यांना? पटलं. त्यांचं वयच तसं आहे म्हणा, सगळं पटवून घ्यायचं हरकत नाही. बसा 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 बसा. काय काय करताय? जादू करताय, त्यांना ती सवय झाली आहे ना आधीपासून. अच्छा नंतर करायची. नाही, काय आहे, आपण मुलाखत घेणार आहोत. आपल्याला आता जादू बघायची नाही. जादू मला दाखवायची आहे, पण जादू मला. हो, आपण नंतर दाखवणार. सुरुवातीला मुलाखत आहे, म्हणजे कसं जादूच्या मागचे तुम्ही हे आपल्याला जाणून घ्या. चल सुरू कर. चल. हा, रेडी? ओके. हॅलो हॅलो. तर आपल्याकडे आलेले आहेत जादूगार के जांभळे. मला सांगायला आवडेल की एवढ्या कारकिर्दीत यांनी सगळे विश्वविक्रम तोडलेले आहेत. म्हणजे मला माहिती आहे, यांनी 40 सेकंदात अख्खी राजधानी ट्रेन गायब केली होती. हे का 40 सेकंदात अख्खी राजधानी एक्सप्रेस गायब केली होती मी. नाही, तेच सांगितलं मी. तर पुढे म्हणजे काय, 1 मिनिटात त्यांनी अख्खा ताजमहाल गायब केला. मारेन बुटाने. येडायस काय, 1 मिनिटात
ताजमहल गायब केला होता मी. तेच सर बोललो मी. एकदा तर मी बाईकला बांधून डोळे चालवत चालवत लडाखला गेलो होतो. डोळे बांधून बाईक चालवत लडाखला गेले. नाही, या पराक्रमाकडे मी येणारच होतो कारण तो खूप अद्भुत होता. आणि माझे आई बाबा मला सांगतात की यांचे प्रत्येक शोज अर्ध्या तासात हाऊसफुल व्हायचे. हे खरं आहे की नाही? खरं. तर जादूगार हा शब्द ह्याच्याशी तुमचं नातं अनन्यसाधारण आहे. तर मग जादूगार हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय भावना येतात किंवा काय वाटतं तुम्हाला आत्ता ह्या घडीला? अनेक वर्षांपूर्वीच आहे. माझं तिकडे कोकणात घर होतं आमचं. आजोबांनी बांधलेलं होतं. काय कळत नाहीये काय? 10 बाय 10चं घर. 10 बाय 10 तिकडे हे संपूर्ण त्याचं हे होतं कंपाऊंड होतं. ते 13 झाडं होती. 13 झाडं होती. 13 झाडं होती. त्याच्यात ती 4 काजूची झाडं होती त्याच्यात. तर तसा तो 2.5 किलो काजूगर आठवड्याला निघायचा. मग मी तो काजूगर घेऊन नंतर मग चिपळूणच्या मार्गे काजूगर असं तिथे विकायला जायचो काजूगर. नाही, सर तुम्ही काजूगर का बोलताय? काजूगर प्रश्न विचारला मी जादूगर बद्दल बोललो. जादूगार तुम्ही कोण आहात? तुम्ही जादूगार आहात? जादूगर आहे. तुम्ही काजूगर आहात का? सॉरी ऍक्च्युली ते म्हातारे झालेत ऐकायला कमी. बस म्हणा. मशीन कुठे कानाचं? कानात आहे. कुठे आहे? हे काय कानात आहे. सुपारी आहे ती आजोबा. सुपारी? सॉरी. सुपारी? सकाळी निघताना मी मशीन खाल्लं की काय मग? अरे मशीन खाल्लं असं बोलतायत? अहो तसेच आहे. खरं आहे काय? तसेच आहे ते. सांगून काही फायदा नाहीये. अजिबात स्वतःकडे लक्ष नसतं त्यांचं. किती लक्ष द्यायचं ना मी आणि आईने त्यांच्याकडे. पण मशीन खाल्लं म्हणताय? नाही, मागच्या वेळेस मिल्कशेक प्यायचा होता त्यांना. शॅम्पू प्यायलेत. 4 दिवसांनी बुडबुडे थांबले म्हाताऱ्याचे. असं करू नका सर. छानपण मला म्हणून केलं नाही तुम्ही हे सगळं. तू एके जांभळ्याची नात आहेस. तुला अजून एकही जादू येत नाही त्याची लाज बाळग तू. किती दिवस शिकवायचं तुला? हे बघा आजोबा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय मला जादूगार नाही व्हायचंय. मधाच्या पोळ्यातून मध काढणारी व्हायचंय मला. स्वप्न आहेत माझी. स्वप्न आहे. घोंगडी घ्यायची लोकांच्या घरी जाऊन अभि हो दाडा खिडक्या बंद करो. अभि हो मध आएगा, वो आएगा, माशी आएगा. मी काय पण करीन. मी लोकांच्या दारात तुम्हाला काय करायचं? अरे थांबा एक मिनिट. हो तुम्ही सगळे थांबा. अरे नाही चपला का काठी नका करू या. आई बोलली म्हणून आलं मी. हो थांबा जरा थांबा. हो मी पाया पडतो तुमच्या. थांबा तुम्ही. पॉडकास्ट आहे माझा हे हो ही चप्पल घ्या तुम्ही. काय हे सगळं हे करा. हा तसेच आहेत ते. ही काठी नका तुम्ही प्लीज पॉडकास्ट होऊ दे. पॉडकास्ट अजून एकही माझा शब्द झालेला नाहीये पॉडकास्टचा. आपण पॉडकास्ट घेऊया. खाजा खाजा जरा खाजा. काय माझे खाजा. जादूची काठी आहे. खाज येते खूप. आता खाज येते. खाज येणार नाही तर काय. तेल लावायला सांगते. ड्राय स्किन झालीये माणसाची. ऐकत नाही स्वतःच. त्या इकडे तेल लावायला की तेलवान आहे का? तेल लावायला तेलवान तेल लावतो. जादूगार कोटला असतो ते तेल लावून फिरतो तो. जादूच्या काठीने नका खाजवू. ती खूप नका खाजवू. ते दिसणार. रावत नाही. प्लीज हात पोचत नाही ना. ठीक आहे असं करा. असं करा. नको ती जादूची काठी प्लीज मला वाईट वाटतंय. आता आपण पॉडकास्टला त्याच्यात एकदम माझा जादू दाखवायचे ती लोकांना. नाही. आलेलं आहे. जादू नाही आपल्याला. तुमच्या जादूच्या मागचे तुम्ही. मी पहिले जादू दाखवतो म्हणजे मूड सेट होईल. म्हणजे मग आपण पुढे जायला मोकळा. हे जादू दाखवून देतो ना. हा चल कॅट काढ. पत्त्याचं कॅट काढ. पत्त्याच्या कॅटची जादू. बोरिंग झाले. जादू दुसरी दाखव. काळाखाली बूट मारायचो ना मी. आवाज जादू दाखव. तुझा काय संबंध? मग शोधायला जा तिकडे. ये रे दे
अजून एक दे. एक हा नाही पूर्ण मोठी जादू आहे. अजून एक दे. कॅट आहे तू. नाही खरं तर काही हे, गरज सांग. नव्हती पण ठीक आहे हरकत. हा हे दे. हे काय करायचे तुला? कशाला मी सांगतोय तुम्हाला नका जादू करू. होऊन झालं. काही गरज नाहीये. उत्तम जादू आहे. हा, आपल्याला नाही जमत असेल तर नको आपण नको करायला. सुंदर जादू आहे. आपण बोलूया. नाही सुंदर जादू आहे. त्याचं काय इश्यू नाही. आपल्याला बोलायलाही जरा कष्ट होत आहेत. बसा काय करताय तुम्ही? नका करू तुम्ही. तुम्हाला सांगता आपल्याला नाही जमत आहे की नाही. चांगली जादू. नको काही Boring गरज जादू नाहीये. आहे, काही आजोबा. गरज नाहीये. आधी जमत. पॉडकास्टचा अर्धा वेळ पत्ते गोळा करण्यात जातोय की नाही. नको उत्तम जादू. काही नको नका करू जरा. आत्ताची जादू नंतर करूया. आपण एक वेगळी जादू करूया. आपण नको. एक माझी टोपी दे रे. टोपी दे. ऐका ना नाही हे आता हे टोपी बघा आहे. तुम्ही जादू बघा. ऐका ना माझा पॉडकास्ट आहे हो इथे. हे आता हे संपलंय. हे कपडा घाला त्याच्यावर. होय कपडा घाला. आता हे याच्यातून मी बरोबर कबूतर काढतो. आता हे थोडीशी सावधानी जिंदगी भर आसानी. नाही हे कसे हे असे हा मंत्र आहे जादूचा. हा जादूचा मंत्र आहे. ही पण आपलं हे गप्पी माझे पाळा. हे उताप टाळा. अहो, हा कसा असेल जादूचा मंत्र? मंत्र आहे कुठला तरी. मला तो लक्षात आहे. मंत्र अरे मला कसं माहिती असतं? माझ्यावर का ओरडताय? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, आठवत नाही म्हणून सोप्पा केला होता ना. आबरा का डाबरा माझी जादू जबरा. आबरा का डाबरा. आबरा का जबरा माझी जादू डबरा. गाजी जादू डबराच आहे तुमची. जादू आबरा का डबराच आहे. डाबरा. या फडफड. टीव्हीचं रिमोट कसं आलं? बापरे, म्हणजे मी टीव्हीवर कबूतर ठेवून आलो की काय? म्हणजे आता सुनबाई टीव्ही लावायचा असेल तर कबूतर दाबणार. बापरे, एवढं होणार आहे. सुनबाई कबूतर दाबणार आहे रिमोट समजून. तुम्हाला दिसत नाही म्हणून सुनबाईला पण दिसत नाहीये. अरे इथे माझं पॉडकास्ट नाही झालाय सर. प्लीज आपण पॉडकास्ट करूया ना. एक शब्द बोललेलो नाहीये आपण एकमेकांबरोबर. आल्यापासून नुसत्या गप्पा चाललेल्या आहेत म्हणून म्हटलं एक कधी गप्पा झाल्यात सर? कधी गप्पा झाले? एक प्रश्न विचारला मी तुम्हाला जादूगार, त्यावर तुम्ही काजूगार म्हणून उत्तर दिलं. एवढाच काय तो प्रश्न झाला? प्लीज आपण पॉडकास्ट करूया ना. बोललो नाही आपण त्याच्यात. काहीच बोललेलो नाहीये. आपण पॉडकास्ट करूया. माझ्याकडे थोडा वेळ उरलाय. प्लीज जादू तुम्हाला नको ना जादू. हीच सगळ्यांसमोर 2 तुकडे करतो. अहो नको. आता तुम्ही जादू बघा. अहो नाही असं जादू सुरू होईल नंतर. नको. करवत दे. काही करवत वगैरे नको. ऐका माझं. अहो थांबा करू दे. अरे बॉक्स वगैरे असतो ना, तो बॉक्स पण नाहीये तुमच्याकडे. लागत नाही. एकदा जादू फसेल ना यांची तेव्हा कळणार आहे. अहो जादू फसेल म्हणजे मराल ना तुम्ही. फसली जादू तर. जादू फसू दे. कळत नाही. नको. कळू दे. या कापा. हे आबरा का डाबरा. अरबट चरबट खाऊ. अरबट चरबट काही. कोण जादूगार आहात तुम्ही? खरं खरे. वा जोरदार टाळ्या. जादूचा हा हसरा खेळ विशेष रंगला. मस्त. सई गोड परफॉर्मन्स होता. म्हातारपणाचे सगळे चॅलेंजेस जपत तू विनोद निर्मिती केलीस आणि ह्याला एक दयेचं सिल्वर लाईनिंग होतं. आणि तू हे प्रूव्ह केलंस की माणसाला कुठल्याही वयात उत्साही असणं हे काही गुन्हा नाही आहे. आणि तुझा या कॅरेक्टरचा उत्साह या वयातला मला खूप आवडला. तू जितका क्रेझी होतास तितकीच तुझी नात क्रेझी होती. शिवा खूप भारी मजा आली. आणि ओंकीचा पॉडकास्ट दिवसेंदिवस खूपच फेमस होत चाललाय. वी आर व्हेरी ग्लॅड. मजा आली. थँक्यू. हास्य जादूगारांनो खूप धन्यवाद. मंडळी, चेतना मॅडमला भेटायला आलेले आहेत मानेंचे पप्पा. त्यामुळे चला बघूया श्याम सरांच्या आयुष्यात त्यामुळे येतोय कोणता नवा टप्पा. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य सत्राच्या अतरंगी हास्यवीरांना. चेतना मॅडम पेढा घ्या ना.
सर सॉरी पेढा घ्या पेढा. थँक्यू. रसिका मॅडम पेढा. अरे वा. हो सर मला पण द्या. घ्या. अभिनंदन अभिनंदन. पेढे वाटतं आनंदाची बातमी आहे राजपूत सर. राजपूत सर मुलगा झाला. किती पाऊंडाचा? अरे अजून लग्न झालं नाही मुलगा कुठून होईल? हो माहितीये गंमत केली थोडीशी. झालं ना. मग पेढा वाटतंय म्हणजे लग्न ठरलं असेल नाही का? अरे कशाचं लग्न फिगणं हो. काय बोलताय तुम्ही? लग्नाच्या पलीकडे पण जग असतं. पण काही लोकांना ते जग दिसतच नाही. त्यांना ना लग्नाचा तो डांबरी रस्ता आहे ना ते म्हणजे जग वाटतं. हे जग त्याच्या पलीकडे लोह मार्ग आहे, जल मार्ग आहे, पाऊल वाट आहे. तो पण जगाचा भाग आहे पण त्यांचं लक्ष नसतं ना. हो पण डांबरी रस्त्यावरून प्रवास जर सहज आणि सोपा होणार असेल ना तर मग इतर वाटा कशाला ढुंढाळतील ना लोक. असं का? बरं. क्या बात आहे. मस्त सर काय केस वाढवताय? हा नाही मग पेढे कशाला देताय? ते अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ती संस्था आहे ना तास बुडवे तारक सखाराम बुडवे त्यांनी या वर्षीचा प्रयोगशील शिक्षक हा पुरस्कार मला जाहीर केलेला आहे. हा म्हणजे प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11,111 रुपये रोख असं बक्षीस मला अभिनंदन सर अभिनंदन. अरे थँक्यू इतकं भारी वाटतंय ना. म्हणजे असं वाटतं की बॉ पहिल्यांदा मेहनतीचं चीज झालंय. नाही तर बऱ्याचदा प्रयत्न करतो पण कोणी बघतच नाही. बायको मॅडम बायको मॅडम बायको मॅडम नका लाजत जाऊ लागा तुम्ही लाजला की माझं म्हणजे असंच होतंय. काय माने काय झालं? जरा पण धीर धरवत नाही का? नाही ना. गप्प बसा आपण संध्याकाळी भेटणारच होतो ना. बोट घालून काढा बाहेर. पेढा अडकला ना म्हणून मी आला की बरोबर पेढा अडकतो तुमच्या नरड्यात. घ्या तुमच्यामुळे सगळंच अडकलंय माझं. काही नाही बोला. काय मानले बरे आहेत ना? मांडवकर सर नमस्कार. नमस्कार मॅडम नमस्कार. कोण आलंय माहितीये का? दिसतंय माने तुम्ही आलाय. ती नाही हो ती नाही. पप्पा आलेत पप्पा. हो सासरे बुवा पप्पा आलेत म्हणले मला स्वतः बघायचे. सुनबाई कशा शिकवतात ती स्वतः. पप्पा पण मग कुठे पप्पा कुठे आलं का? पप्पा या की इकडे. पप्पा पाया पडते. असू द्या परत जोड्यानं पडू. बसा ना बसा. आशीर्वाद. बसा पप्पा. वा फादर आमचे. चांगली आहे शाळा. हा आमचा स्टाफ रूम आहे. मी तिकडे वर्गावर जाऊन शिकवते. अच्छा म्हणजे वर्गात शिकवतो तुम्ही तिथं? हो पप्पा. पप्पा मी विज्ञानाची शिक्षिका आहे ना. आयो काय झालं? एका पोराला तुम्ही शिकवायला येता इथं? पप्पा विज्ञान म्हणजे मुलाचं नाव नाहीये. विज्ञान विषय सायन्स. नाही चांगलंय. लग्नाआधी जे काही शिकवायचं ते शिकून घ्या. इथं लग्नानंतर संसार सगळा व्याप माग लागणार आहे तिथं. पप्पा तुम्ही काळजीच करू नका. मी ना सगळं मॅनेज करीन. म्हणजे मधल्या सुट्टीत किंवा मग ऑफ तास असेल ना तेव्हा मी भाजी निवडून ठेवीन किंवा काहीतरी चिरून मटार सोलून ठेवीन. नाही तसं नाही. अहो आपल्या घरातला केवढा व्याप आहे. तेवढा 10-12 माणसं आहेत तिथं. अहो तुम्हाला सांगतो उद्योग आहे ते आपल्या घरामध्ये. तेव्हा तुम्हासनी अजिबात वेळच मिळणार नाही इथं. पप्पा नोकरीत नाही काय झालंय की सविस्तर मी सांगणारच होतो तिथं पण आता विषयच निघाला म्हणून बोललो इथं. चेतना मॅडम चेतना मॅडम इकडे या ना इकडे. अर्र काय झालं? लईच वाईट झालो. हा
लई आजारू होते का हो? अहो नाही हो, कोणी गेलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे कोणच गेले नाही तिथं? नाही. तरी पण टक्कल केले तुम्ही. हे टक्कल केलेलं नाही, हे पडलेलं आहे कायम स्वरूपी. फादर आमचे लय आहेत. पप्पा या बसा तुम्ही इथं. वा वा बसा बसा. चेतना मॅडम, तुम्ही काय नोकरी सोडणार आहे का? नाही नाही, अभ्यास करताय? अचानक काहीतरी पप्पा बोलतात. मला नाही नोकरी सोडायची हो. अरे नाही सोडायची तर सांगा ना मग त्यांना. घाबरता कशाला आहे? पप्पांना डायरेक्ट बोलायचं म्हणजे. अरे बोला बोला बोला. माने तुम्ही अरे मानेंना काय सांगता, डायरेक्ट त्यांना सांगा हो. काय म्हणतात? पप्पा पप्पा राहू द्या, पाठ होईल सगळं. बरं झालं बाबा ऐका ना. घेतलं. हा. पप्पा मला नोकरी नाही सोडायची. हा? मला खूप आवडतं पप्पा शिकवायला. मला नोकरी नाही सोडायची आहे. नोकरी तर सोडावीच लागल. हित्त तुम्हाला संसार करायचाय तिथं. आर पैशाची काय गरज आहे आपल्याला? अजिबात नाही. रगड पैकाय तिथं. हो, पण तसं पण शिक्षकाच्या नोकरीत काय आहे हित्त आणि तित्त? ओ ओ दादा दादा, शिक्षकाच्या नोकरीत काय आहे? हित्त आणि तित्त खूप काही आहे. हा? सॅटिस्फॅक्शन आहे या जॉबमध्ये. नोबेल एकदम प्रोफेशन आहे, नोबेल प्रोफेशन. हा. आणि काय ना, आम्ही विद्यार्थी घडवतो. मग तुम्ही घडवा. हित्त हिला घेऊन जाणार आहे मी तित्त. पप्पा मला एक मिनिट पण चेतना मॅडम काय करणार आहे आणि काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? सासरे बुवा. हित्त आणि तित्त. अरे यांचं काय चालू आहे? जाऊ दे ना. काय चालू आहे? इथे तिथे इथे. जात बसा, जाऊ दे. कशाला हा? मला काय? नोकरी जाऊ दे करायची ना, कशाला विषय वाढत. जाऊ ना, बसा ना. काय विषय वाढवता म्हणजे? मला धडधडीत दिसतंय की एका सुशिक्षित स्त्रीला तुम्ही चुलीला बांधायचा प्रयत्न करताय. अहो, विषय वाढवायची गरज नाही ना. असं तर भलतं म्हणतात का तुम्ही? बायको मॅडम करून. तेच की बायको मॅडम आमच्या. काय आहे मग जरा विचार करा ना त्यांचा. काय नुसत्या बायको नाही, एक स्त्री पण आहेत त्या. माहीच की मग. आहेच मग. म्हणून तो बायको विचार करा ना. अरे ज्योतिबा सावित्रीबाईंना काय म्हणाले होते? काय? की महिलांचं शिक्षण खूप गरजेचं आहे. तेवढं आहे. तू माझी पत्नी आहे पण तू शिकली पाहिजे. ते खरं आहे. सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी शाळा सुरू केल्या, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. तेवढं. आणि तुम्ही या सावित्रीच्या लेकीला काय म्हणताय? गरीबस. नाही. हा? नाही मी हे सहन करणार नाही. ऐका की. अजिबात सहन करणार नाही. मी याच्या विरुद्ध बंड करीन आम्ही. ए बंड्या, बस खाली. ओ काय करताय तुम्ही? माने तुला काय साध्या भाषेत सांगितलं कळत नाही रे? नीट बोला. हा? नीट मांडवकर सर. तुमच्या भाषेत सांगायच नाही. नादाला लागू नका म्हणून आमच्या. अरे तो काय सांगेल? हा झटकण्याला तो शिक्षण म्हणतो, तो काय सांगेल? ओ. त्याला पिटी बोलतात. हो आडवं उभं पिटीचे ना. मग तेच सांगितलं ना. चेतना मॅडम तुम्ही नोकरी सोडायची नाही. मी सांगतो तुम्ही नोकरी सोडायची नाही. ओ दादा, या कुणाच्या पण दबावाला बळी पडणार नाहीत बरं का, आधीच सांगतो. आणि चेतना मॅडम तुमचा जीव जर घाबरागुबरा झाला ना, तुम्ही गुरु ठाकूर यांची कविता आठवा. गुरु ठाकूर म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. द्या उत्तर. माने माझं उत्तर आहे का आता तुम्ही? हा. गरजच नाही ना. नाही माने, हे अतिशय चुकीचं चाललंय माने. या बात. तुम्ही मला तळ्याकाठी काय वचन दिलं होतं आणि आता काय वागताय हळू माने? बोला की, थांबा की, ऐका की. तुम्ही ऐक ना, फक्त पप्पांच्या होला हो करा, बाकी सगळं मी सांभाळून घेतोय. पण मी का होला हो करू? मी का खोटा शब्द देऊ त्यांना? अहो, मी आहे की, तुम्ही कशाला करायचं? बोला. खोटा शब्द द्यायचा नाही. आपण चिंगुडी पकडायची आणि बोलायचं. चिंगुडी एकदा पकडली ना, शब्द काय पण बोलला जात नाही. हो हे भारी मला याला आवडतात. मांडवकर, चिंगुटीमध्ये चिमटून मारलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला शिक्षक म्हणायची लाज वाटते मला. का? फुटबॉल सुशिक्षित आहे तुमच्यापेक्षा. कसं काय? त्याच्यावर काहीतरी इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. तुमची बुद्धी सपाट आहे. मॅडम तुम्ही डगमगू नका. नोकरी सोडायची नाही म्हणजे नाही. अहो, तुम्ही फक्त होला हो म्हणा. नाही माने. माने आता तुम्ही माझं ऐका माने. हळू बोल. जे तुम्ही करायला पाहिजे ना ते आज राजपूत सर करतायत. ये बात मॅडम, ये बात. क्या बात आहे. वा वा मॅडम, तुम्ही पण जे माझ्यासोबत करायला पाहिजे होतं ते यांच्यासोबत करताय. मामावलेस का काय? काय बोलतेस? सर लग्न
काय मोडून टाका मी आहे ना म्हणजे 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 काय आहे, तुम्हाला सांभाळायला तुमचं टेन्शन दूर करायला मी मागे पुढे आहे. आम्ही काय सांगाय मग गबसा तुम्ही काय तुम्ही काही बोलू नका तुम्ही. ओ दादा या नोकरी सोडणार नाहीत बरं का, लक्षात घ्या. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय हे मस्तच आहे. भारी भारी भारी. अरे बापरे. पाटील सर नमस्कार. आज सिनियर माने कस काय इकडे. अरे बापरे. सर मी घेऊन खूप दिवसानंतर. हो सर. अरे ज्युनियर माने पण आहेत. वा वा वा. उगाच हसता का? नाही उगाच कशाला. ही काय चिपळ्या वाजवत आहे? चिपळ्या खडूची सवय. सर बोला बोला माने. माणूस कोण आहे मध्ये मध्ये बोलतोय? कोणता माणूस कोणता माणूस? हे आमचे आणि आमच्या शाळेतल्या सगळ्या पोरांचे आवडते शिक्षक आहे श्याम सुंदर राजपूत सर. मराठी शिकवतात. वा 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 काय शिकवतात ते मराठी एकदम भारी भारी भारी. आवडतं. तुम्हाला माहिती का राजपूत सर तुम्हाला जे पारितोषिक मिळणार आहे बाबा. हसू नका काय ते सांगा. ते यांच्याच संस्थेकडून मिळणार आहे. अरे बापरे. यांची संस्था आहे? हो ते जे काही 3 ट्रस्टी आहेत त्यापैकी हे एक ट्रस्टी. मीच तुमचं नाव रेकमेंड केलेलं होतं. 11,111 रुपये मात्र अशी ती संख्या आहे. रक्कम आहे. तास बुडवे ही आमची संस्था आहे. करेक्ट. आणि ह्याचं नाव तुम्ही रिकमेंड केलं होतं. हो लायक मी पुरस्कार त्याला देणारच नाही. अरे खड्ड्यात गेला तुमचा पुरस्कार. अरे बापरे तुम्ही तापले वाटतं ना. अरे जाऊ ओ चेतना मॅडम तुमच्या नोकरीसाठी असे 56 पुरस्कार ओवाळून टाकीन मी. सर हो. सर तुम्ही माझ्यासाठी पुरस्कारावर पाणी सोडताय. अरे पुरस्कार सोडा हो, तुमच्यासाठी मी स्वतःवर पाणी ओतून घेईन, स्वतःची आंघोळ करून घेईन. काय पण बोलते आंघोळ करते का पाणी काहीतरी बोल नका. पिक्चर बघून आलं डायलॉग मारते ती. तुम्ही असं करू नका का. माने थांबा ना तुम्ही जरा ऐका की. हे बघा माझं पप्पाजी काय बोलते की नाही संध्याकाळी लक्षात बी नसते त्यांचे. त्याच्यामुळे बोल हो करा नुसतं. काय बोलताय तुम्ही? त्यांना नाही आठवत पण बघायचे का. पप्पा चला दत्त्याला भेटायला जाऊ. कोण दत्त्या? ऐका का आता बारका भाऊ नाही माझा धाकटं पोरग तुमचं दत्त्या. पण ते शाळेत आहे ना आता. अरे काय लागा शाळेत कुठं मोठं झालं की ती आता बँकेत चेअरमन आहे ती. लय दिवस झालं बघ भेटलोच ना त्याला. चल त्याला भेटून येऊ. बघितलं काही असं आहे. तुम्ही फक्त होला हो करा बाकी मी समजून. हा नोकरी सोडायची बरं का मग. हो पप्पा मी नोकरी सोडून देईन. कोण बोल? नोकरी सोडणार कोण बोललं? माने साहेब तुम्ही सोडायची नाही हित्ता. संसार करायचा तुम्ही तित्ता. तुम्ही दोघं थांबा हित्ता. तुम्ही दोघं चला तित्त. तुला पुरस्कार देणारच नाही मी. अरे माने सर काय काय झालं? ऍक्च्युली पारितोषिक द्यायचं काही विषय नाही. पप्पा तर तुम्ही काय करा माहिती का कोणाला तरी द्यायचंय ना. द्यावंच लागेल ना. ऐका ना ते माझ्या शाळेला मिळायला पाहिजे फक्त. बघा ही कोण आहे? हे आवडतात आपल्याला. हे मांडवकर आहे क्रीडा शिक्षक आहे. क्रीडा शिक्षक आमच्याकडे. तुम्हाला काय येतं? मला आवाज येतो. काढा मग ह्याच्या. नाही तसं नाही मी आहे ना अशोक सराबांच्या आवाजात पिटी शिकवतो. मग करा काहीतरी. अरे परशुराम ये परशुराम. मी म्हटलं होतं ना माझ्या कवायतीतला मित्र परशुराम. काय झालं टुकलू? आपलं ते विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. तर परशुराम एक हात वर कर. आता दुसरा कर. आता तिसरा कर. तिसरा करशील कसा तुला नाहीच म्हणजे. मामा लय आवडतात मला. लय सिनेमा बघितले मी त्याचे. 1,01,000 तुम्हाला मी दिला. तिकडे यायचे पुरस्कार घ्यायला. तित्ता
तुम्ही दोघं थांबा हित्त तुम्ही दोघं चला चित्त तू दिसूच नको हो रसिका मॅडम खऱ्याच्या नेहमी खांडकाची पडता हो हा हा काय 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 म्हणजे तुकडे पडतात का खऱ्याचे हो 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 कवी बोरकर बरोबर म्हणतात काय वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते हा. घाट सुचवला मला कशाला पायी तुझ्या बळ जर नव्हते या सिरीजला ऍप्ट नाव देण्यात आलेलं आहे प्रेमा तुझा भंग कसा बहारदार परफॉर्मन्स हित्त सादर झालेला परफॉर्मन्स तित्त कसा वाटलाय जाणून घेऊया प्रसादा प्राजक्ता या स्किट नंतर ही कमेंट मला सुचलीच नसती खरं सिरियस ब्रिलियंट थँक्यू बहारदार बहारदार मजा आली उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता शाम्या नेहमीप्रमाणे एनर्जी अफाट मंदार मामांचा चंक फार इंटरेस्टिंग होता मजा आली खूप मजा आली चेतना सावत्या रसा नेहमीप्रमाणे कडक हिम्या मस्त दिसतोयस मजा येते बेरिंग मस्त पकडलो अरुण हा दणका क्या बात आहे अरुण मजा आली वेगळं कॅरेक्टर पकडलंस आणि वेगळ्या पद्धतीने सादरही केलंस खूप मजा आली वंडरफुल मंडळी हास्याची ही उजळणी अशी चालू राहील पण इथे वेळ झाली निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया